आज रात्री एक चंद्रग्रहण होणार आहे. हे खग्रास अवस्थेतलं चंद्रग्रहण असणार आहे. जसं आपल्याला सर्वांना माहितीच आहे, कंकणाकृती ग्रहण असतं, खंडग्रास ग्रहण असतं, ज्यामध्ये चंद्रबिंबाचा किंवा सूर्यबिंबाचा ठराविक भाग हा त्या अंधाऱ्या भागामध्ये येत असतो. आणि खग्रास ग्रहण असतं, ज्यामध्ये पूर्ण चंद्रबिंब किंवा सूर्यबिंब हे त्या छायेच्या आड आलेलं असतं. तर हे चंद्रग्रहण जे असणार आहे हे खग्रास अवस्थेतील चंद्रग्रहण असणार आहे. रविवारी पौर्णिमेच्या वेळी भाद्रपद पौर्णिमा म्हणजे ज्यावेळी आपला पितृपक्ष आरंभ होतो, कारण ज्यांचा परिवारातील कोणाचा मृत्यू जर पौर्णिमेला झाला असेल तर त्यांचं महालय महाळ किंवा मग पितृपक्षातल्या ज्या काही श्राद्धकर्म असतात ते या पौर्णिमेच्या काळात केले जातात. तर अशा वेळी ह्या ग्रहणामध्ये पूर्ण काय करता येईल आपल्याला, ग्रहणाचा आरंभ कधी होतो आहे, श्राद्धविधी कसं करावं, गर्भवती स्त्रियांनी कुठले नियम पाळावेत, हे ग्रहण कुठल्या राशीला अनिष्ट आहे, कुठल्या राशीच्या लोकांनी पाहावं, कोणी ते पाहू नये, याचे संपूर्ण नियम आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 7 सप्टेंबर रोजी 2025 मध्ये मिळून म्हणजेच येणाऱ्या रविवारी रात्री 9:57 हे ग्रहण आरंभ होणार आहे. आणि तसं पाहिलं तर हे संपूर्ण ग्रहण 3.5 तासाचं आहे. परंतु पूर्ण 3.5 तासाचं हे भारतात दिसणार नाही आहे. भारतामध्ये हे साधारणपणे 3 ते 3.5 तासापर्यंत दिसणार आहे. 9:57 प्रत्यक्ष ग्रहण आरंभ होत आहे आणि त्याची समाप्ती 8 सप्टेंबरला म्हणजे सोमवारच्या मध्यरात्री 1:27 होणार आहे. साधारणतः हे 3.5 तासाचं ग्रहण असणार आहे. हे ग्रहण शनीच्या कुंभ राशीमध्ये होणार आहे. त्यावेळी चंद्र हा शनीच्या कुंभ राशीत असणार आहे. तर चंद्राचं नक्षत्र हे पूर्व भाद्रपदा, गुरुचं नक्षत्र आहे. म्हणजेच चंद्र, गुरु आणि शनी या तीनही ग्रहावरती आणि या तीनही राशींच्या व्यक्तीवरती ह्या ग्रहणाचा काही विशिष्ट परिणाम किंवा प्रभाव होणार आहे. आपल्याकडे ग्रहणाच्या वेळी ग्रहणाचा वेदारंभ होत असतो. चंद्रग्रहण असल्यामुळे 3 प्रहर आधी साधारणतः 3 तासाचा एक प्रहर असतो. पूर्ण 24 तासांमध्ये 8 प्रहर असतात. 3 तासाचा एक प्रहर असतो आणि हे 3 प्रहर आधी म्हणजे 9 तास अगोदर आपल्याला ग्रहणाचा वेदारंभ होत असतो. याला सामान्य भाषेत ग्रहणाचा सूतक लागणं असं म्हणतात. ग्रहण समाप्तीनंतर सूतक लगेच संपत असतं. हा वेदारंभ दुपारच्या वेळी 12:37 आरंभ होणार आहे. हे ग्रहण संपूर्ण भारतामध्ये खग्रास अवस्थेमध्ये दिसणार आहे. भारताच्या व्यतिरिक्त संपूर्ण आशिया खंड, संपूर्ण आफ्रिका खंड, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि नॉर्वे या ठिकाणी हे चंद्रग्रहण विशिष्ट पद्धतीने दिसणार आहे. जसं मी सांगितलं की दुपारी 12:37 वेदारंभ सुरू होतो आहे. वेदारंभामध्ये आपण काय करू शकतो की वेद सुरू झाल्यानंतर आपल्याला भोजन हे निषिद्ध सांगितलेलं आहे. त्यापूर्वी आपण भोजन करून घ्यावं. शक्यतो शौर कर्म असेल, केस कापणं वगैरे असेल, दाढी करणं वगैरे असेल, चौल कर्म असेल किंवा दात घासणं वगैरे असेल, इतर कुठल्या गोष्टी असतील त्या टाळण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. प्रत्यक्ष ग्रहण काळामध्ये मलमूत्राचा त्याग आपल्याला करायचा नाहीये. परंतु वेदाच्या काळामध्ये आपण मलमूत्र त्याग करण्याला काही हरकत नाहीये. आता जे आबाल आहेत, जे वृद्ध आहेत, वयोवृद्ध मंडळी घरामध्ये असतील किंवा मग गर्भवती स्त्रिया घरामध्ये असतील, त्यांनी वेदारंभ हा 12:37 पाळण्याची गरज नाहीये. त्यांना वेदारंभ सायंकाळी 5:05 पाळणं गरजेचं आहे. त्यावेळेपासून पुढे आपल्याला जेवण वगैरे काही करायचं नाहीये. त्यामुळे साध्या भाषेत सांगायचं तर 10 वाजता ग्रहण लागणार आहे, तर 12:15 आपण जेवण वगैरे करून घ्यायचं आहे. पाणी पिण्यासाठी काहीही हरकत नाही. आपण पाणी वगैरे प्राशन करू शकता आणि प्रत्यक्ष ग्रहण काळामध्ये आपल्याला शक्य होईल तेवढं दान करायचं आहे, जप करायचा आहे, अनुष्ठान करायचं आहे, तर्पण करायचं आहे. पितृकर्म आपण ह्या काळामध्ये करू शकता, श्राद्धकर्म करू शकतात. देवाच्या प्रित्यर्थ कुठली गोष्टीची अपेक्षा न ठेवता केलेलं अनुष्ठान हे आपल्याला ह्या काळामध्ये करायचं आहे. जर आपण कुठल्या प्रकारचं गुरुमंत्र घेतला असेल, त्या गुरुमंत्राचा जप ह्या ग्रहण काळामध्ये जो रात्री 9:57 ते 1:27 पर्यंतचा जो काळ आहे, ह्या 3.5 तासाच्या काळामध्ये जो कुठला अनुष्ठान करण्यात येणारा मंत्र आहे किंवा आपण पूर्वी ग्रहण केलेला मंत्र आहे, त्या मंत्राचा पुन्हा पुन्हा पाठ केल्याने, त्याला पुरश्चरण असं म्हटलं जातं, त्याने ते मंत्रग्रहणाच्या काळामध्ये सूर्यग्रहण असेल किंवा चंद्रग्रहण या प्रत्येक काळामध्ये ते सिद्ध होत असतात. मग हे सिद्ध झालेले मंत्र आपल्याला लवकरात लवकर कार्यान्वित होतात, लवकरात लवकर त्याचे परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होतात.
प्रत्येक जणाला काही इच्छा असतात, काही कुठल्या इच्छेच्या विनाही अनुष्ठान जप करतात, किंवा सकाम किंवा निष्काम हे 2 प्रकारचे व्रत किंवा 2 प्रकारच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. सकाम व्रत असेल, सकाम अनुष्ठान असेल तर आपल्या काही इच्छा, अपेक्षा असतील, संकल्प असतील किंवा आपल्या मनातल्या काही इच्छा असतील त्याच्या पूर्ततेसाठी आपण अनुष्ठान निश्चितपणे करू शकता. निष्काम व्रत असेल, कुठल्या प्रकारची कामना नसेल, काही इच्छा नसेल, तरी देवाच्या कृपेसाठी, त्याच्या भक्तीसाठी, त्याच्या कृपा आशीर्वादासाठी आपण श्रद्धायुक्त अंतःकरणाने जेवढं जास्त शक्य होईल तेवढं त्या जुन्या घेतलेल्या मंत्रांचं अनुष्ठान करायचं आहे. नवीन मंत्र सुद्धा ग्रहण काळामध्ये आपण ग्रहण करू शकतो किंवा कुठले नामस्मरण असतील, कुठल्या प्रकारचा जप असेल, अनुष्ठान असेल किंवा आपलं काही रामनाम वगैरे लिहिणारी वही वगैरे असेल ते निश्चितपणे आपण या काळामध्ये करू शकता. याला कुठल्याही प्रकारचा काही दोष नाहीये. ग्रहण काळामध्ये प्रत्येक वेळी अन्नग्रहणावरती विषय येत असतो. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे की ग्रहण काळात अन्न दूषित असेल किंवा नसेल हा वैज्ञानिक दृष्टिकोन झाला, तो जरी बाजूला ठेवला तरी आध्यात्मिकदृष्ट्या वेदांपासून साधारणतः आपल्याला जपाला बसायचे रात्री 10 वाजता, परंतु आपण खाऊन पिऊन तृप्त होऊन जर बसलो तर ते पचनक्षमता थोडीशी शिथिल होत असल्याकारणानं शरीरामध्ये शिथिलता येते, शैथिल्य येतं किंवा मग अत्यंत शरीरामध्ये आळसाची भावना उत्पन्न होत असते. व तो आळस उत्पन्न होऊ नये या 3-3.5 तासामध्ये आपलं जास्तीत जास्त लक्ष परमेश्वराच्या कृपेवरती, जपावरती, अनुष्ठानावरती लागावं. यासाठी अन्नाचा त्याग करावा किंवा अन्नग्रहण करू नये असं आपल्याला शास्त्रकर्त्यांनी सांगितलेलं आहे. आता प्रत्यक्ष ग्रहणातील कृत्य काय असावीत? हे कृत्य प्रत्येकासाठी आहेत. म्हणजे ज्याच्यासाठी ग्रहण अनिष्ट आहे, जो प्रत्यक्ष ग्रहण पाहू शकतो किंवा गर्भवती स्त्री आहेत, अबालवृद्ध आहेत, त्यांनी काय करावं तर ग्रहण आरंभानंतर रात्री 9:27 तिळाचं तेल घालून स्नान करावं किंवा तीळ घालून उटणं घालून किंवा तिळाच्या उटण्याचा वापर करून व्यवस्थितरित्या स्नान करावं. आसनस्थ व्हावं, आसनाची पूजा करून घ्यावी. प्रत्यक्षरित्या जप अनुष्ठान शक्य असेल तर जपमाळा घेऊन अनुष्ठान करावं, जप करावा. जप कसा करावा याविषयीचे व्हिडिओ आपले उपलब्ध आहेत, ते तुम्ही निश्चितपणे पाहू शकता. त्या व्यतिरिक्त आपण जसं आधी सांगितलं पूर्व घेतलेल्या मंत्राचा आपण अनुष्ठान जप करू शकतो, दान करू शकतो, तर्पण करू शकतो, होम करू शकतो. पितृकर्मामध्ये आपण श्राद्ध कर्म सुद्धा या ग्रहण काळामध्ये प्रत्यक्षरित्या करू शकतो. महालय श्राद्ध आपल्याला करता येणार नाही, परंतु जे ग्रहण काळातलं श्राद्ध कर्म सांगितलेलं आहे, तर्पण सांगितलेलं आहे, ते करण्यास काही हरकत नाहीये. पृथ्वीच्या अत्यंत जवळ चंद्र असल्याकारणानं चंद्रग्रहण हे सूर्यग्रहणापेक्षा सुद्धा अत्यंत जास्त प्रभावी असतं. आणि असं म्हणलं जाते की चंद्रग्रहणाचे जे परिणाम आहेत ते कमीत कमी 6 महिने पुढील काळामध्ये हे घडत असतात. मग ते सामाजिकदृष्ट्या असतील, पारिवारिकदृष्ट्या असतील, आपल्या वैयक्तिक आयुष्यावरती असतील, राजकीय जीवनामध्ये असतील किंवा मग पूर्ण देश पातळीवरती असतील, जागतिक पातळीवरती असतील, अशा वेगवेगळ्या प्रमाणामध्ये या ग्रहणाचे विशिष्ट परिणाम आपल्या सभोवती हे घडून येत असतात. तर आपल्याला जर ग्रहण त्रासदायक असेल, जसं आता ग्रहण होणार आहे शनीच्या कुंभ राशीमध्ये, तर शनीच्या कुंभ राशीच्या मंडळींना, मीन राशीच्या मंडळींना आणि मेष राशीच्या मंडळींना 7.5 शनीची चालू आहे. शनीच्या राशीत ग्रहण असल्यामुळे या राशीच्या मंडळींनी विशेष करून ग्रहणामध्ये जास्तीत जास्त जपाचं अनुष्ठान करावं. गुरुचं नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपद नक्षत्र, त्यामुळे गुरुची जी धनु रास आणि मीन रास आहे त्या राशीच्या मंडळींनी सुद्धा ग्रहणामध्ये जास्तीत जास्त जपाचं अनुष्ठान करावं. सध्याच्या काळामध्ये कर्क रास आहे, वृश्चिक रास आहे आणि मीन रास आहे, या तीनही राशींना गुरुबल थोडंसं 4था, 8वा, 12वा असणार आहे. त्यामुळे यांनी जर गुरुमंत्राचा जप केला, जर आपल्याला गुरुमंत्र माहितीच नाही तर आपण गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुर्देव महेश्वर विष्णू हा जो मंत्र आहे त्याचाही जप करू शकता. ओम गुरुवे नमः जप करू शकता. ओम श्री साईनाथाय नमः आपल्याला जे कोणी सद्गुरू असतील तर सद्गुरू तत्वाचं अनुष्ठान आपण या काळामध्ये करू शकता. म्हणजे जे काही गुरुबळाचे परिणाम आहेत, कारण हे गुरुच्या नक्षत्रातलं ग्रहण असल्या कारणानं त्याचे ज्यांना गुरुबळ कमजोर आहेत त्यांच्या राशीवरती काही ठराविक परिणाम हे निश्चितपणे घडणार आहेत. ते घडू नयेत त्यासाठी आपल्याला अनुष्ठान जप या ग्रहण काळामध्ये निश्चितपणे करायचं आहे. ग्रहणाच्या समाप्तीनंतर पुन्हा आपल्याला स्नान करायचं आहे, शुद्ध व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला घरच्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण रात्रीची वेळ असल्यामुळे शांतपणे निवास करू शकतो. रोजच आपण झोपत असतो, 7-8 तास आपले झोपण्यामध्ये जातात. तर अशा पर्व काळामध्ये, अत्यंत उत्तम काळामध्ये आपण हे ग्रहणाच्या वेळेस ज्या वेळी जास्तीत जास्त उत्तम अनुष्ठान करू, शरीराला, मनाला, बुद्धीला, चित्ताला, अहंकाराला, आत्म्याला मालिन्य येत नाही, रिफ्रेश होतात, रिचार्ज होतात. म्हणून शक्य होईल तेवढं अनुष्ठान करण्याचं महत्त्व आपल्याला शास्त्रकर्त्यांनी आणि ऋषीमुनिवर यांनी सांगितलेलं आहे. जर कोणाला पूर्वीपासूनच सोयीर असेल, सुतक असेल तर या काळामध्ये आपण ग्रहणापुरती शुद्धता हे करू शकतो. ग्रहण काळामध्ये सोयीर सुतक असणाऱ्यांना सुद्धा अनुष्ठान करण्याचा अधिकार आहे. ग्रहणापुरतं त्यांना त्या प्रत्येक गोष्टीतून मुक्तता मिळते. अगदी आपण स्नान करू शकता, या काळामध्ये पितृकर्म करू शकता, देवकर्म करू शकता, दान धर्म करू शकता, जप अनुष्ठान करू शकता. ग्रहण समाप्तीनंतर पुन्हा आपलं जे काही सोयीर असेल, सुतक असेल ते नेहमीप्रमाणे आपल्याला पाळायचं आहे. मित्रांनो, गर्भवती स्त्रियांना अनेकदा वेगवेगळ्या
व्हिडिओच्या माध्यमातून, मेसेजच्या माध्यमातून घाबरून टाकलं जातं की अमुक करू नये, तमुक करू नये. काय करू नये हे अनेक लोक सांगतात, पण काय करावं हे जर आपण पाहिलं तर काय करू नये यावरती आपलं लक्ष केंद्रित होणार नाही. तर काय करावं? जप करावा, तप करावं, अनुष्ठान करावं, शांतपणे बसून नामस्मरण करावं, देवाच्या गोष्टी असतील त्या आपण श्रवण कराव्यात, ऐकाव्यात, पवित्र गोष्टींचं जप करावा. हे एवढं जरी कृत्य केलं तरी आपला माइंड डिस्टर्ब होणार नाही आणि काय करू नये इकडे आपलं मन कधीच जाणार नाही. आणि मग जे करू नये त्याचंच चिंतन केल्याने तेच करण्याची इच्छा उत्पन्न होते. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी सुद्धा ग्रहणामध्ये अजिबात घाबरून जाऊ नये. विनाकारण घाबरवणारे व्हिडिओ सुद्धा आपण पाहू नयेत. हे ग्रहण कुठल्या राशीला अनुकूल फळ देणार आहे, कुठल्या राशीला प्रतिकूल फळ देणार आहे ते आता आपण पाहूया. मेष, वृषभ, कन्या आणि धनु या 4 राशींना या ग्रहणाचे शुभ फळ आहेत. मिथुन, सिंह, तुला आणि मकर या 4 राशींना मिश्र फळ आहेत. म्हणजे ग्रहण काही ठराविक प्रमाणातच परिणामकारक ठरणार आहेत. तर कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन या 4 राशींना ग्रहणाचं फळ अनिष्ट आहे. त्यामुळे आता पावसाळ्याच्या दिवसात ग्रहण दिसणार नाही, परंतु निरभ्र आकाश असेल आणि ग्रहण पाहू शकत असेल तर या ज्या 4 राशीच्या मंडळींना अनिष्ट ग्रहण सांगितलेलं आहे त्यांनी हे ग्रहण पाहू नये. तसंच गर्भवती स्त्रियांनी सुद्धा ग्रहण पाहू नये. आपल्या घरामध्ये देवाच्या पुढे बसून शक्य होईल तेवढा जप, अनुष्ठान, तप करत राहावं. ग्रहणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे कुठल्याही अफवांना बळी जाऊ नका किंवा त्या अफवांमुळे स्वतःला घाबरून घेऊ नका. ही एक खगोलीय घटना आहे. आपल्यासाठी आध्यात्मिक दृष्ट्या ती पर्वणीचा काळ आहे. त्यामुळे त्यात जास्तीत जास्त देवाचा अनुष्ठान, तप करावं. यासाठीच हे नियम आपल्याला लागू केलेले आहेत. मन हे चंचल करिता निश्चल निरूपणी सबळ स्थिरावे ना. निरूपणाच्या काळामध्ये देवाच्या पूजनामध्ये मन कधी स्थिर होत नाही. मग त्या अशा पवित्र काळामध्ये खगोलीय क्षेत्रदृष्ट्या किंवा ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या पर्वणीच्या काळामध्ये, अत्यंत श्रेष्ठ काळामध्ये आपण मनाला मुरड घालावी आणि तिचाच अभ्यास करून निरंतर जप, अनुष्ठान, तप करत राहावं. यासाठी हे नियम सांगितलेले आहेत. त्याचं जास्तीत जास्त पालन केलं तर उत्तम फळच आपल्याला मिळणार आहे. धन्यवाद.